माझी आठवण ठेवाल. मी ते एकटा आहे हो गडावर. लवकर ये. हो मी लवकर ये. तुझी पण आठवण आहेच मला. आणि गुरुजी गड उतरू लागले. 12-13 वर्षाचा तो पोर गडावर एकटा राहिला. समर्थांच्या पाठमोऱ्या देहाकडे तो कितीतरी वेळ सिद्ध मनाने पाहत होता. सांग कधी येणार गुरुवरा, सांग कधी येणार गुरुवरा, सांग कधी येणार. वाट पाहिली शिष्य सानुला, वाट पाहिली शिष्य सानुला. एकटा चढा सजन घडीला, एकटा चढा सजन घडीला. जरी सोबती माझा राम राया, जरी सोबती माझा राम राया. सया तुमची येणार गुरुवरा, सांग कधी येणार. समर्थ व सर्व शिष्य काशी यात्रेला निघाले. हा गडावर एकटाच राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळपासून गुरु अंदाज सुरू झाला. दुसरे दिवशी प्रातःकाळी उठोनी श्रीराम वेळी, सद्गुरूंची आज्ञा पाळी सच्शिष्याची प्रमाण. सकाळी उठला, व्रतवैकल्य संध्या वगैरे केली, काकड आरती केली, भिक्षा मागायला गेला. छान सवळ्यात स्वयंपाक केला. 6 पाने मांडली. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीतामाई, हनुमंत सगळ्यांसमोर ताटे ठेवले आणि बाहेर आला. बाहेरून वाट पाहत बसला आणि बाहेरून आवाज देत होता. थोड्या वेळानंतर, काय रामा, काही आणू का? सीतामाई, वरण वगैरे काढू? आतून काहीच आवाज नाही. आतमध्ये जाऊन पाहतो तर पुन्हा ताटे तशी. पुन्हा बाहेर येतो, पुन्हा तेच, काय रामा, काही आणू का? सीतामाई, वरण. आतमध्ये जातो, पुन्हा ताटे तशीच. रामाने म्हणतो, रामा, माझे काही चुकले का? अहो, गुरुजी नाहीत म्हणून तुम्ही रागावलात का? उद्या तुम्ही म्हणाल तसा स्वयंपाक करू. फक्त रागावू नका, जेवू घ्या हो, कारण मला पण खूप भूक लागली आणि तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवू शकतो.
कारण जो खरा भक्त असतो त्याच्यासमोर देवाचे कधीही काही चालत. ठीक आहे म्हणाले. अज्ञान म्हणाला, थांबा रामा, पटकन नवीन स्वयंपाक करून आणतो. सगळे जण नवीन स्वयंपाक करून आणला. 6 ताटे मांडले. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीतामाई, हनुमान सगळ्यांना जेवायला बसले. राम म्हणाले, अज्ञाना, एक ताट रिकामच आहे, तूही उद्या जेवायला. 7 दिवस झाले जेवला नाही तू. राम म्हणाले, अज्ञान म्हणाला, रामा, हनुमंतांना बोलवा नाही, ताट त्यांच्यासाठी. हनुमंत रामाला पहिलेच म्हणाले होते, हे पहा रामा, हे जेवण आपल्याला परवडणार नाही, याला तुम्ही काहीतरी पाठवा. हे जेवण आपल्याला पडणार नाही, परवडणार नाही. राम म्हणाले, अंजनी सुद्धा, आता जेवणाशिवाय काही पर्याय नाही, पुढचं पुढे. रामाने हनुमंताकडे पाहिले. हनुमंत चौपट जेवायला येऊन बसले. सगळे जण जेवत होते. सगळ्यांची जेवण झाली. रामाने आपल्या हातून एक घास अज्ञानाला भरला. अज्ञानाचे क्षणार्धात पोट भरले. अज्ञानाने रामाला विनंती केली, रामा, एक विनंती आहे, असेच रोज सर्वजण जेवायला यायचे. एकदा समर्थ आले ना की मी तुम्हाला काही म्हणणार नाही, पण माझ्यासाठी तरी रोज जेवायला यायचं. राम त्याच्या पुढे काय बोलू शकतो. रामाने त्याला हो म्हटले. हनुमंत पाहतच राहिले. दुसऱ्या दिवशी आणि तेव्हापासून काय मस्त अज्ञानाने स्वयंपाक करावा. सगळ्यांनी जेवण, पोटभर जेवत होते सगळेजण रोज. आणि अज्ञान जेवण करत होता. एक दिवशी सकाळी काय झाले की अज्ञान काकड आरतीला आलाच नाही. रामाला काळजी वाटली म्हणून रामरायांनी लक्ष्मणाला पाहायला सांगितले. लक्ष्मण अज्ञानाच्या खोलीत गेला तर अज्ञान झोपलेलाच. लक्ष्मणाने अज्ञानाला हाक मारली, अज्ञाना उठ. अज्ञान म्हणतो, मी आजपासून येणार नाही. लक्ष्मणांना अरे नाही वाटले. ते रामांकडे गेले. रामांना काळजी वाटली. रामने आले. रामाने आवाज दिला, बाळा अज्ञाना, रागावलास का? रामाचा आवाज ऐकून मात्र अज्ञान पटकन उठून बसला. रामा, रागावलं नाही, पण माझी एक इच्छा होती. आता तुम्हीच सांगा. मी रोज भिक्षा मागून आणतो, सकाळी काकड आरती पण करतो, सगळ्यांसाठी स्वयंपाकही बनवतो, ताटेही मांडतो, तुमची उष्टी खरकटी वगैरे सगळं करतो की नाही? हो, बरोबर आहे. आणि थकून जातो मी, आणि मला कोणी मदतही नाही करत. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, या सीतामाई बाईची जात असून साधा इकडचा पिल्या तिकडे ठेवत नाही. अहो, एखादी किती आळशी बाई असली तरी ती करू लागू का असं तरी म्हणते दुसऱ्याच्या घरी गेला. ते नाही. आता हे भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण, हनुमंत वगैरे, आणि हा हनुमंत आता त्रास आहे ना तुमचा, कोणीच मला मदत करत नाही. हो, मदत केली पाहिजे. राम म्हणतात, बरं, तुझे म्हणणे कळलं. हनुमंत म्हणतातच, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं, याचं जेवण आपल्याला परवडणार नाही, पण चूक केलं आपल्या जागेवर. आणि मी हनुमंताकडे दुर्लक्ष केले. राम म्हणाले, बरं, सांग अज्ञाना, काय करायचं? ऐसे ग्रंथात काही दिना सकलासी, ऐसे ग्रंथा काही दिना सकलासी बोले अज्ञान, आयते करिता भोजन एकटाने कष्ट करी. हनुमंत तरी उद्यापासून मातोश्रीने करावे भोजन, हनुमंताने सडा समाजन, सर्वांनी कामे करावी. उद्यापासून सीतामाई स्वयंपाक बनवली. लक्ष्मण भरताने सीतामाईंना मदत करावी व फुलं तोडून आणावी. लक्ष्मणाने इतर गोष्टी पाहाव्या. आणि हा हनुमान दासायला तुमचा वगैरे पूर्ण गडाची सडा समाजन, झाड लोट सगळं करायचं. हनुमंत म्हणाले, मी म्हटलं होतं, तुम्ही माझं ऐकलं नाही आणि हे माझ्यावर झालं. मी आताही म्हणतोय, आपल्या आपल्या जागेवर चला. हे काही सरळ होत नाही.
रामाने पुन्हा दुर्लक्ष केलं. बर ठीक आहे. अरे अज्ञाना, तू सगळ्यांना कामे सांगितलीस पण मला काम नाही सांगितलं. असे अरे अहो गुरुजी, तुम्हाला कुठे काम सांगू? रामराया, तुम्ही माझ्या गुरुजींचे पण गुरुजी. तुम्हाला जर मी काम सांगितले तर माझे गुरुजी मला रागवतील आणि रागवण्यापेक्षाही त्यांना वाईट वाटेल. हो नको, तुम्ही काही काम नका करू. तुम्ही इथे बसायचं, मी तुमची पूजा करायची आणि तुम्हाला जेवण घालायचं. सीतामाईने जेवण बनवायचं आणि अज्ञानाने जेवण घालायचं. झालं. दुसऱ्या दिवशीपासून सगळी रघुकुल मंडळी सज्जनगडावर कामाला लागली. एक दिवशी काय भाग्य अज्ञानाची. रोज सीतामाईच्या हातचं जेवण आणि सगळी कामं करायची, फक्त हा जेवायचा आणि रामाची पूजा करायची. दुसऱ्या दिवशी एका दिवशी काय झालं की सीतामाईंचा भाकऱ्यांचा अंदाज चुकला. भाकऱ्या बनवल्या आणि खूप साऱ्या उरल्या. लगेच अज्ञानाने फरमान काढले, आज कोणी भिक्षा मागायला जाणार नाही, आज स्वयंपाक होणार नाही. आज या उरलेल्या शिळ्या भाकऱ्यांचा करूया अज्ञानाने कसं करायचं ते सांगितले. सीतामाईने तसेच केले आणि गरमागरम काला सगळ्यांनी ताटात बांधून सगळे जेवायला बसले. सगळे आनंदाने खात होते. पण अज्ञान मात्र ताटासमोर बसून रडू लागले. रामराय म्हणाले, अरे अज्ञाना, आता सगळेच तुझ्या मनासारखे होते, तू आता रडतोस का? काही चुकलं का आमचं? तसं नाही रामराया, पण हा जो असा केलेला काला आहे की नाही, हा माझ्या गुरुजींना खूप आवडतो. त्यांना दिल्याशिवाय माझे खूप काही भरणार नाही आणि मला हे उतरणार नाही. हो माझं आठवतो, हो माझं आठवतो, तू राजा प्राण विसावा माझा. हो माझं आठवतो इथे गेलेला काला त्यांना कसा घेऊन द्यायचा? हे अशक्य. वाटल्यास ते आल्यावर नवीन काला करू. गुरुजी आम्हाला अशक्य काहीच नाही. 7 समुद्र पार करून जाणार आहे जेट विमान आहे ना तुमच्याकडे, हनुमंताकडे बोट दाखवून दिली. हनुमंत रागावलेच. अहो अहिमही रावणाचा वर तुम्ही यांच्याच पाठीवर
संत म्हणाले, मी बिलकुल काही करणार नाही. मी पहिलेच म्हटलं होतं आपल्या आपल्या जागेवर उभं राहायला त्याला, हे भूत सगळं नाही आणि सगळं माझ्या नावावर येतं. रामाने म्हणाले, घेऊन जाईल हनुमंता त्याला गुरुजींची आठवण येते आहे त्याच्या, घेऊन जा. मग काय हनुमंताला करावंच लागले ना. हनुमंताच्या पाठीवर अज्ञानाच्या हातात प्रत्यक्ष सीतामाईंनी बनवलेला तो फोडणीचा पुष्करावर झाकण बघून अज्ञान बसला हनुमंताच्या पाठीवर आणि हनुमंतांनी घेतली काशीच्या दिशेने पुढी घेतली. हनुमंतांचा रागवतो कसा हनुमंतांनी अज्ञानाला म्हटले, अरे अज्ञाना, तू तिथे गेला, तू रामदास स्वामींना काला दिलं आणि जर त्यांनी विचारलं की कोणाबरोबर आलं तर काय सांगशील म्हणजे का हनुमंतांबरोबर आलं. खबरदार असं सांगितलं, तुझं तंगड धरून इतकं मारी. मग मी सांगू काय, ते काय सांगायचं ते तुझं तू पाहत बस, पण माझं नाव बिलकुल सांगायचं नाही. चुपच बस. पोहोचले पण अजून रामदास स्वामी काशीला आलेच नव्हते. मग त्यांनी अज्ञानाला म्हटले, अज्ञाना, काशी विश्वनाथाचे दर्शन घे, पहिले गंगेत स्नान कर. मी इथेच उभा आहे, पण समर्थांना मी माझं नाव सांगू नको. तर काही बोललाच नाही ना. हा दर्शन वगैरे केलं आणि खूप उभा राहिला. तेवढ्या समर्थानेच सगळ्या शिष्यांनी अज्ञानाला पाहिले आणि सगळे समर्थांना म्हणू लागले, पहा गुरुजी, हा काही थांबला नाही तिथे, आपल्याला खोटं सांगून हा आपल्या आधी इथे पोहोचलेला आहे. हा काही गडावर थांबला नाही. समर्थ दिसले, अज्ञान गेला त्यांच्याजवळ, त्यांना साष्टांग दंडावर ठेवले, त्यांच्या पाया पडला. त्यांच्या हातात फोडणीचा पुष्कळाचा डबा दिला. मी म्हणाला, गुरुजी खाऊन घ्या, गरम गरम आहे हो, तुमच्यासाठी आणलेला. रामदास स्वामींनी अज्ञानाला विचारले, अरे पण अज्ञाना तू इथे आला कसा काय? गुरुजी, ते मी सांगू शकत नाही. जर मी त्याचं नाव सांगितलं तर ते माझं पंगड धरून मला आपण बर. समर्थांचं सगळं लक्षात आलं, कारण हा तसा तर यूज नव्हता. समर्थांनी विचारले, बरं ठीक, तू सांगू नाही शकत, दाखवू शकतो ना? दाखव. हो दाखवू शकतो ना. चल. हनुमंताच्या दिशेने घेऊन गेला आणि साक्षात हनुमंतांना पाहून समर्थांनी त्यांना नमस्कार केला आणि विचारले, हनुमंता, तुम्ही माझ्या अज्ञानाला इथे घेऊन आले? हनुमंतांना म्हणतात, अहो समर्थ, हा शिष्य अज्ञान महाअवस्थात आहे. त्यांनी सज्जनराव सगळ्यांना कामाला लावलेला आहे. सीतामाई रोज स्वयंपाक करतायत. मला अख्खा घर स्वच्छ करायला लावतो. सीतामाईच्या हातात तर रोज स्वयंपाक खातात. हा तुमच्या हातातला काला पण त्यांनीच केलेला आहे. त्या हातातला काला प्रत्यक्ष सीतामाईंनी बनवलेला आहे. ऐकून त्यांनी डब्याला नमस्कार केला आणि अज्ञानाला पोटाशी धरली. सर्व शिष्यांना समर्थ म्हणाले, पहा रे मुलांनो, तुम्ही अज्ञानाला खोटं बोलून त्याला इथे फसवलं आणि तुम्ही सगळे आले, पण तुमच्यापेक्षा जास्त मोठे देवाचे दर्शन याला झालेले आहे. आपल्या आधी काशी विश्वनाथाचे दर्शन तर झालेच, पण रोज सगळं रूपात सद्गुरूचे दर्शन तो